कोकणातील परशुराम घाटात पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। महामार्गालगतच्या डोंगरातून माती खालून पाण्याचे झरे वाहू लागलेत। दामणदेवी जवळील घाट परिसरात महामार्ग पोलिसांच्या चौकीसमोर हा प्रकार दिसत असून यामुळे भूस्खलनाचे संकेत जाणू लागलेत। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दगडमाती महामार्गावर कोसळू लागल्याने वाहतूक वळवण्यात आली होती। मात्र डोंगराला संरक्षक जाळी, रिटेनिंग वॉल किंवा अन्य कायमस्वरूपी सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नसल्याचं दिसून येतंय। त्यामुळे मुसळधार पाऊस कायम राहिल्यास मोठे भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यातच पावसाळ्याला अजून बराच कालावधी शिल्लक असताना महामार्गाची ही अवस्था पाहून स्थानिकांसह वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।